Hello students, so we are back continuing the chapter A True Story of Sea Turtles. We had finished page 31 of the textbook. Now we are on page 32 and we saw a video on sea turtles, facts about sea turtles, and how in this chapter the beach was sealed by the police because the smuggling of silver bricks was going on. So coming to the next page, we had no experience regarding sea turtles. So first we all undertook a study of sea turtles. So we tried to do a study of sea turtles. We contacted institutes that worked for the protection of turtles in India. So like the turtles were laying eggs and the smugglers were stealing the eggs and then they were selling it or eating it up. So they tried to do a protection for the turtles. The next step was launching a turtle protection campaign at Velas. So now what does this turtle protection campaign do? Let me show you a little clip of this. पूर्वी कधीही संपूर्ण महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर सागरी कासव घरटी करतात हे कुणाला माहितीच नव्हतं. वर येणाऱ्या सागरी कासवांच्या अद्भुत जीवनाविषयी नेहमीच एक कुतूहल राहिले आहे. मात्र या कुतूहलाची जागा आता समस्यांनी घेतली. समुद्र किनाऱ्यावर वाढत्या पर्यटनामुळे कासवांच्या अंडी घालण्याच्या जागा नष्ट होऊ लागल्या. समुद्री कासवांच्या एकूण 7 प्रजातींपैकी भारतात वाढत्या पर्यटनामुळे एक कुतूहल राहिले आहे. मात्र या कुतूहलाची जागा आता समस्यांनी घेतली. समुद्र किनाऱ्यावर वाढत्या पर्यटनामुळे कासवांच्या अंडी घालण्याच्या जागा नष्ट होऊ लागल्या. समुद्री 7 types of sea turtles: flatback, green, olive ridley, hawksbill, Kemp's ridley, loggerhead and leatherback. We will study about this in page 32 and 33. These are the 7 types of sea turtles. कासवांच्या एकूण 7 प्रजातींपैकी भारतात ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी, हॉक्सबिल आणि लॉगरहेड या प्रजातीची कासवे आढळतात. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर दरवर्षी ऑलिव्ह रिडले या प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. गेल्या 2 दशकांपासून या कासवांच्या संवर्धनाचे काम कोकणातल्या काही गावांमध्ये सुरू आहे. 2002 साली व्हाईट बिल्ड सी ईगलचं सर्वेक्षण करत असताना वेळासच्या किनाऱ्यावर सागरी कासवाची घरटी होतात हे दिसून आलं. त्यापूर्वी कधीही संपूर्ण महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर सागरी कासव घरटी करतात हे कुणाला माहीतच नव्हतं. फक्त त्याची चोरीच व्हायची आणि ती रातोरात व्हायची, त्याच्यामुळे कुणाला माहीत नव्हतं. आम्हाला ते समजलं त्यावेळी या कासवाच्या घरट्यांचे संरक्षण झालं पाहिजे असं आम्हाला प्रकर्षानं जाणवलं. म्हणून त्या दृष्टिकोनातून 2003 सालपासून आपण सागरी कासव संरक्षण मोहीम चालू केली. कोकणात सुरू असलेले सागरी कासव संवर्धनाचे हे काम पाहण्यासाठी आम्ही मुंबईहून थेट पोहोचलो कासवांच्या गावी, म्हणजेच आंजर्ले गावात. कासवांच्या गावी येण्यासाठी मुंबईहून सुरू झालेला आपला प्रवास पाचपंढरी इथे संपलाय. मागे दिसतंय ते कासवांचं गाव आंजर्ले. चला तर. गावात पोहोचल्यानंतर आमची भेट घडली कासव मित्र मोहन उपाध्याय यांच्याशी. त्यांनी आम्हाला कासव प्रजननाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. नोव्हेंबर ते मार्च हा या मादीचा अंडी घालायचा जो काळ असतो, तर त्यावेळेला भरतीच्या वेळेला ही मादी समुद्र किनाऱ्यावरती येते. पाण्यापासून साधारणपणे 100, 200 किंवा कधी कधी 400 ते 500 मीटरपर्यंत बाहेर जाऊन वाळूमध्ये एक खड्डा तयार करते. हा खड्डा साधारणपणे 1 ते 1.5 फूट खोल असतो. त्याच्यामध्ये ती अंडी घालायला सुरुवात करते, पण त्याआधी त्या किनाऱ्यावरती कोणीही नाही याची ती खात्री करून घेते, कारण यांच्यामध्ये पालकत्व नसतं. त्याच्यामुळे जोपर्यंत तिची अंडी सुरक्षित नाहीत असं तिला कळतं तोपर्यंत ती कधीही तिथे खड्डा करून अंडी घालायची सुरुवात करत नाही. एकदा तिने तो खड्डा तयार केला, तो साधारणपणे 1 ते 1.5 फूट खोल करून त्याच्यामध्ये ती साधारण एका वेळेला 80 ते 150 पर्यंत अंडी घालते.
पुन्हा वाळूनी तो खड्डा भरून घेते आणि त्याच्यानंतर स्वतःच्या शरीराचा दाब देऊन 360 अंशामध्ये गोल फिरून वाळू उडवून पुन्हा दुसऱ्या मार्गाने समुद्रामध्ये ती निघून जाते. तिचा येण्याचा मार्ग आणि जाण्याचा मार्ग याच्यावरनं आम्ही त्या मादीने कुठे अंडी घातलेली असतील हे ओळखतो. आणि आपण आज जे संरक्षण आणि संवर्धन करतो, ज्याच्यासाठी आपण हॅचरी बांधतो आणि ज्याच्यामध्ये ती अंडी रिलोकेट म्हणजे शिफ्ट केली जातात, ही माहिती जाणून घेतल्यानंतर या संवर्धन कामात प्रत्यक्षात सहभागी होण्याची इच्छा निर्माण झाली. त्यासाठी आमची मदत केली आंजर्ल्याचा कासव मित्र अभिनय केळसकर याने. संध्याकाळी थोडा विसावा घेऊन रात्री आम्ही अजिंक्य केळसकर याच्यासोबत पेट्रोलिंगसाठी बाहेर पडलो. साधारण रात्रीच्या वेळी मादी कासव अंडी घालण्यासाठी येत असल्याने नोव्हेंबर ते एप्रिल या महिन्यात दररोज रात्री आणि पहाटे किनाऱ्यावर पेट्रोलिंग केली जाते. आंजर्ल्याची पहाट ही कोकणातल्या इतर गावांप्रमाणेच रमणीय होती. पहाटे जाग आल्यानंतर किनाऱ्यावर कसली तरी लगबग सुरू होती. घरट्याबाहेर पडणाऱ्या कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडताना पाहण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली. कासव महोत्सवासाठी दाखल होणाऱ्या पर्यटकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय ही गावातच केली जाते. त्या माध्यमातून गावकऱ्यांच्या हाती 4 पैसे लागतात, त्यातून त्यांचे अर्थार्जन होते. आंजर्ले गावामध्ये कासवांचं संवर्धन 2002 पासून सुरू आहे. आमचं कासव मित्र मंडळ हे 2016 साली रजिस्टर झालेलं आहे. त्या हिशोबाने मग आम्ही इथे होमस्टे आणि पर्यटन हे सगळं मॅनेज करतो आहे तेव्हापासून. पण पर्यावरणपूरक हा विषय समोर घेऊन रोजगाराचं एक साधन गावामध्ये निर्माण करणं हा आमचा मुख्य उद्देश होता त्यामागचा, आणि तो बऱ्यापैकी आम्ही यशस्वी करू शकलेलो आहे. योगायोगाने त्या दिवशी कासव महोत्सवाला वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगेही आले होते. मला अत्यंत आनंद आहे की आज मी या ठिकाणी आंजर्ले गावाच्या बीचवर या ठिकाणी उपस्थित आहे आणि कासव महोत्सवामध्ये मला सहभाग घेता आला. म्हणजे ही अतिशय चांगली अशी संकल्पना आहे, चांगली ॲक्टिव्हिटी आहे. याच्यामुळं पर्यटक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत आणि कासव संवर्धनाचं जे आपल्या सर्वांच्या मार्फत काम जे सुरू आहे ते त्यांना पाहता येते आणि त्याच्यामध्ये सहभागी होता येते. म्हणजे एक समुद्रीय कासव जे आहे ते त्याला अनेक धोके आहेत, तर त्याला वाचवून त्याचं संवर्धन करून त्यांना पुन्हा त्या अंड्यातून बाहेर आल्यानंतर पुन्हा समुद्रामध्ये सोडणं ही जी ॲक्टिव्हिटी आहे, त्या ॲक्टिव्हिटीमध्ये 3 लोकांचा प्रामुख्याने याच्यामध्ये सहभाग आपल्याला दिसतो. एक, या ठिकाणी स्थानिक लोक जे आहेत त्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे. दुसरी गोष्ट, जी सह्याद्री निसर्ग मित्र ही संघटना जी आहे ही अतिशय तळमळीनं या ठिकाणी काम करते. त्याचे भाऊ काटदरे आणि बाकी सर्व त्याचे जे स्वयंसेवक आहेत त्यांचं काम या ठिकाणी चांगलं आहे आणि याला आता वनविभागानं देखील जोड दिलेली आहे. वनविभागाचे आमचे अधिकारी आहेत, हेही याच्यामध्ये काम करत आहेत. कासवांच्या पिल्लांना पाहण्यासाठी आम्ही सगळे हॅचरीपाशी कुतूहलाने उभे होतो. सगळ्यांचे डोळे घरट्यावर ठेवलेल्या टोपलीकडे लागले होते. अजिंक्यने टोपली उचलून पहिल्यांदा जग पाहणाऱ्या त्या इवल्याशा जीवांना बाहेर काढलं. स्वयंसेवकांच्या मदतीने पर्यटकांना 4ही बाजूंनी उभे करत पिल्लांना समुद्राच्या दिशेने रवाना करण्यात आलं. पिल्लांना निसर्गाच्या कुशीत विसावलेले पाहताना वेगळाच आनंद होत होता. नियम, शिस्त हे आंजर्ले गावच्या कासव संवर्धनाच्या यशाचं गमक आहे. So you saw how they save the turtles, how they do the protection of the turtles. This was all what is explained on page 32. I'll still read it. So, Turtle Protection Campaign at Velas, Taluka
Mandangad district, Ratnagiri. This was done with the support and cooperation of the forest department. So all these people who conduct all this was supported by forest department. As part of the campaign, a few local people were specially appointed to look for turtle nest on the beach in the morning. So you saw this in the video. Some few local people were specially appointed. When they came across a nest, they had to carefully remove the egg from the nest and bury again in a similar pit, but one protected with wire fencing. So you saw the hatchery that was created, and it has a wire fencing so the turtle cannot go out. They had to watch over the protected nest to prevent thefts. In the first year, we could successfully protect 50 nests. In this manner, when the babies hatched out of the egg, what an event this was. So you saw how the sea turtle was going back. The small baby sea turtles were going back into their natural home. The whole village rushed to the beach to witness the spectacle. When the tiny turtlings hatched, hurried across the silver sands to meet the rolling boundless sea. So you saw when the turtle was slowly going back to the rolling boundless sea, what an ovation they received from the onlookers. So imagine you are getting freed, you are being protected, and you are sent back to your home, back to your family. Such a good feeling. Some of the elderly villagers confessed that though they had seen and stolen turtle eggs right from their school days, it was for the first time that they had seen hatchlings rushing into the sea. There are 7 types of sea turtles in the world, 5 of which are found in India. The olive ridley nest along the entire coastline of Maharashtra. So here are the 7 types: olive ridley, green turtles and hawksbill have also been found in coastline of Maharashtra. An amazing characteristics of turtles is that when the female turtle reaches maturity, that is nearly after a gap of 15 years, she returns to the shore to lay her eggs at the same place where she was born. The female comes on shore just to make a nest in the sand and lay her eggs, and immediately returns to the sea. She does not return to the nest after that. The eggs hatch after a period of 45 to 50 days. So what she does, where she was born, she goes back and she creates a nest for her babies to be laid. And she does not return immediately to the sea, but you saw in the video that they can see the trail from where she has come. She sets a trail from where she's going, and that's how they can figure out that here the eggs must have been hatched. And using natural heat, the eggs are hatched. Innumerable dangers await the little hatchlings in the deep sea, and they have to face them all on their own. Their survival rate is therefore as low as just 1 or 2 turtles out of 1,000. So the sea turtle lays at least 50 to 250 eggs, but the survival rate is low. Just 1 or 2 are saved. They are so unsafe in that area. 1 or 2. They keep the sea clean. Thus, they occupy an important place in marine ecology. You see, in the marine life is so dirty. The sea creatures get so much plastic, rubbish. Everybody just throws so much in the sea. Considering all these factors, it is vital to undertake their protection. So it is vital, important. After the success at Velas, we started implementing the project in other places too. So after they succeeded in implementing this program at Velas, they started implementing the same program at various places. Within 5 years, the entire coastline of Maharashtra was surveyed. Protection was offered in 80 of the villages where turtle nest was found. Our strategy was to engage those who had so far been involved in stealing eggs. So those who are now stealing eggs, we had to engage those, and
and then train and involve them in the work of the protection. So we started the Turtle Friends Award. So they started giving them awards, like who has saved the maximum turtle, something like that. Let me see if I have a video for the same. Okay, so they started a Kasa Mitra Award to encourage more people to be part of the protection campaign. A comprehensive booklet and a short film on the protection of sea turtles was prepared to spread the message. The video that you saw, something like this. The year 2006 saw the beginning of a novel concept. In 2006, they started the Turtle Festival or the Kasa Mahotsav. Opportunity for tourists also to witness the unique spectacle of the hatchlings rushing out to the sea. A short film on turtles and the natural beauty of Konkan were the additional features of this festival. At the same time, we were quite firm on one issue. The hatchlings should not come out even to the slightest harm due to this tourist activity. So what was their main concern? Slightest harm due to this tourist activity should not happen to the turtles, to the hatchlings. The tourists were accommodated in the homes of villagers. So like you go to Bhigwan, if you go to Bhigwan for boating, watching the flamingo bird, there is also facility to stay over there in the house of the villagers, to eat the food they eat, to live the life they live. So you understand the lifestyle of a proper villager. And the response of this novel concept of homestay was excellent. A Turtle Friends Club was established in each village, the members being all the villagers offering homestay. Who were the members? The villagers of the Turtle Friend Club. All villages would now offer the same rate for homestay. They give 10% of their income from homestay for Turtle Protection Fund, and whatever money the villagers would earn, because some tourists came to stay at their place and paid them money. Suppose they paid them 1,000, so 10% of 1,000 would be given to protection of turtles, 10% of their income. The fund would be utilized for the purpose of protection and conservation of sea turtles. So what does this Turtle Protection Fund do? Protection and conservation of sea turtles. Modern technology also helped. The festival reached all corners of the world through the medium of internet and our website. People around the world began to contact small villages. So you go through this chapter and I shall see you next time.